नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या तारखेमध्ये मेल वगैरे येणार आहेत असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिले होते. ते मी नोटिफिकेशन तुम्हा सर्वांना सांगितलं आहे. आता आपण सर्वच जण रिझल्टची, आपले मार्क्स, मेरिट किंवा आपल्याला मेल येतो का नाही या सर्वांची वाट बघत आहोत. तुम्ही जशी वाट बघत तसे मी सुद्धा बघत आहे. आलं लक्षात, कारण की माझेही मित्र आहेत, त्याच्यामध्ये माझेही स्टुडंट आहेत. सर्वांचं आपलं रिझल्टचं काय होतं सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. पण मित्रांनो, रिझल्ट लागल्याच्या नंतर अचानकपणे जर जे विद्यार्थी ज्यांना अपेक्षा नव्हत्या किंवा ज्यांना वाटत होतं खूप गोंधळ झाला, तरीही त्यांना जर मेल वगैरे आले, त्यांचं सिलेक्शन झालं, तर सिलेक्शन नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जास्तीत जास्त 5-6 दिवसच आता राहिलेले आहेत. मग हे डॉक्युमेंट्स कोणकोणते तुम्हाला लागतील, जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये बाहेर काढल्या गेले नाही पाहिजे, तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स हे रेडी असायला हवेत, याबद्दल हा आजचा व्हिडिओ आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जात असताना हे खालीलपैकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे. हे 3 प्रतीमध्ये, म्हणजे याच्या 3 झेरॉक्स बघा, एक झेरॉक्स तिथं ते सबमिट करून घेतील, एक सेट झेरॉक्सचा, एक झेरॉक्स तुमच्यापाशी राहील आणि एक झेरॉक्स तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला जिथं जॉइनिंग भेटलेलं आहे तिथं तुम्हाला सबमिट करावं लागते. म्हणून काय करायचं, पुन्हा पुन्हा झेरॉक्स काढायचं काम नाही. 3 किंवा 4 सेट तुम्ही काय करायचे, पूर्ण या डॉक्युमेंटचे बनवून ठेवायचे, झेरॉक्समध्ये काढून ठेवायचे आणि ओरिजिनलसुद्धा तुमच्याकडे ठेवायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे जन्मतारखेचे प्रमाणपत्र. म्हणजे तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला याचा दाखला त्यांना पाहिजे असते. मग आता जन्माचा दाखला म्हणजे जो आपल्या हॉस्पिटलमधून भेटत असतो, म्हणजे सरकारी दवाखान्यातून आपल्याला भेटत असतो, किंवा जन्माचं प्रूफ तुमच्याकडे जर नसेल तर 2 प्रूफ हे सर्वांकडेच असतात जन्माचे. ते म्हणजे आपला शाळा सोडल्याचा दाखला, त्याला आपण टी-सी म्हणतो. मग ती टी-सी कोणत्याही वर्षाची असो, 10वीची असो, 12वीची असो ओरिजिनल, किंवा आपला डिप्लोमा झाल्याच्यानंतर, डिग्री झाल्याच्यानंतर तिथून लिव्हिंग सर्टिफिकेट जे टी-सी आपल्याला भेटतं, ती टी-सीसुद्धा चालतात. त्याला आपण म्हणतो शाळा सोडल्याचा दाखला. याच्यावर आपली जन्मतारीख क्लिअरली मेन्शन असतं, त्यामुळं ही टी-सी आपण जन्माचा दाखला म्हणून यूज करू शकतो. आलं लक्षात? टी-सी नसली तर शालांत परीक्षा प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्या 10वीच्या 10thचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे, त्या 10च्या बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा डेट ऑफ बर्थ तुमची असतं. आलं लक्षात? बोर्ड सर्टिफिकेट म्हणत आहे मी, 10ची मार्कशीट नाही. काय तर बोर्ड सर्टिफिकेट, त्याला आपण सनद म्हणतो. आलं लक्षात? तर हे शालांत परीक्षा प्रमाणपत्रसुद्धा जर तुम्ही जन्माचा दाखला म्हणून दिलं तर चांगलं, आणि दोन्ही असलं तर खूपच चांगलं, आणि दोन्ही असायला पाहिजे तुमच्याजवळ, तुम्ही ठेवायचं. आलं लक्षात? त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरले आहे ते कॅटेगरीचं, त्याच्यामुळे तुम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्याला आपण म्हणतो जात प्रमाणपत्र. काय? कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला तिथं 100% लागणार आहे. ज्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरला त्याचं प्रूफ म्हणून तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर आता याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट मस्ट आहेत हे सुद्धा सांगतो, आणि कोणकोणत्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला टाईम भेटू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, हे जन्माचा दाखला तर 100% तिथं पाहिजेच. मग तो टी-सी असो किंवा बोर्ड सर्टिफिकेट असो किंवा तुम्हाला जन्माचं प्रमाणपत्र कोणतेही असो, या तिन्हीपैकी एक किंवा तिन्ही असले तर खूप चांगलं, हे मस्ट आहे. त्यानंतर बघा, जात प्रमाणपत्र हे सुद्धा मस्ट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही कोणत्या जातीमधून फॉर्म भरला आहे त्याचं प्रूफ म्हणून हे जात प्रमाणपत्र मागतात. त्यानंतर बघा, जात वैधता प्रमाणपत्र, आपण त्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो. काय म्हणतो? कास्ट व्हॅलिडिटी. बघा, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडं असेल तर खूप चांगलं, आणि नसलं तर ते तुम्हाला बाहेर काढू शकत नाहीत. ते तुम्हाला याच्यासाठी टाईम देतात. आपलं अपॉइंटमेंट लेटर जे आहे त्याच्यावर क्लिअरली मेन्शन राहतं, किंवा आपली जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे जो ॲडव्हर्टाइजमेंट सरकारनं काढलेली आहे, जी-आर वगैरे काढला होता किंवा ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती, नोटिफिकेशन म्हणतो आपण त्याला भरतीचं, त्याच्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे सध्या जर नसेल तर तुम्ही 6 महिन्याच्या आत, म्हणजे जॉइनिंग ज्या दिवशी भेटेल त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी तिथं काय करायची आहे, सबमिट करायची आहे ऑफिसमध्ये. आलं लक्षात? त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी जे आहे, कास्ट सर्टिफिकेट तर पाहिजेच, पण कास्ट व्हॅलिडिटी जर नसली तर घाबरून जायचं काम नाही. तुम्ही 6 महिन्याच्या आत कधीही काय करू शकता, सबमिट करू शकता. त्यामुळं हे कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा इम्पॉर्टंट आहे, पण ती त्याला टाईम भेटतो. आलं लक्षात? तेवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. नसलं तर काही एवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. पण बाकी जे मी सांगत आहे ते मस्ट आहेत, पाहिजेतच. त्यानंतर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे, म्हणजेच नॉन क्रिमिनल सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक. बघा, तुम्ही कोणत्याही उन्नत जातीमध्ये बाबा मोडत नाहात, तुम्ही मागासवर्गीय आहात याचं प्रमाणपत्र म्हणजे काय असतं, हे नॉन क्रिमिलियर असतं. तर फॉर्म भरत असताना
तुम्ही रिझर्वेशन म्हणजे मागासवर्गीचं रिझर्वेशन घेत असताना तुम्हाला नॉन क्रिमिलियर तुम्ही टाकलेलंच आहे. मग तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला तिथं ते 100% पाहिजे आहे. आलं लक्षात? आता काही जणांचा प्रश्न असा होता, सर तिथं एक्सपायर टाकला आम्ही 2-3 दिवस डेट गेली होती. बघा मित्रांनो, त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेले शेवटी गव्हर्नमेंटला याचा अधिकार आहे, तुम्हाला नाही, मला नाही, मी याच्याबद्दल काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला सहज सांगत आहे, एक्सपायर त्यांनी जर तिथं घेतलं नाही, ॲक्सेप्ट केलं नाही, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आलं लक्षात? पण तिथं बोलून चालून आपण समजा रिक्वेस्ट करून जर ते मानले समजा काही दिवसात, किंवा नवीन काढलेले जे आहे ते जर आपण त्यांना सबमिट केलं, त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं, तर मग प्रॉब्लेम येणार नाही. पण सर्व याच्याबद्दलचे ॲक्सेप्ट करायचं नाही करायचं याचे सर्व जे अधिकार आहेत ते तिथल्या कमिटीला आहेत. आलं लक्षात? त्यामुळे नॉन क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला मस्ट आहे, पाहिजे. आलं लक्षात? आणि ते सुद्धा तुम्ही ज्या तारखेला फॉर्म भरत होते त्या तारखेला व्हॅलिड असलेलं असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, असं मी म्हणत नाही. आलं लक्षात? तर नॉन क्रिमिलियर सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5वं प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. याला आपण काय म्हणतो, डोमेसाईल म्हणतो. काय म्हणतो? डोमेसाईल म्हणतो. तर नॅशनॅलिटी डोमेसाईल हे सुद्धा म्हणजे तुम्ही भारताचे आणि महाराष्ट्रातले आहात, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात, भारताचे इंडियन म्हणजे तुमची ही आहे. आलं लक्षात? इंडियामध्ये राहतात, इंडियन आहात तुम्ही, त्याचं प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, आपण याला डोमेसाईल म्हणतो. आलं लक्षात? तर हे सुद्धा मस्ट आहे. हे सुद्धा काय आहे? मस्ट आहे, पाहिजेच. त्यानंतर 6वा जे आहे, तर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. म्हणजेच तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, तुम्ही कोणत्या पदाची परीक्षा दिलेल्या आहेत, त्याच्या पात्रतेसाठी त्यांनी काय काय एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन दिलेले आहे, त्याचे सर्व प्रमाणपत्र त्यांना तिथं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपला जो फार्मसी ऑफिसर पेपर आहे, या पदासाठी डी फार्म किंवा बी फार्म किंवा एम फार्म असणे हे इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर हे असूनसुद्धा काय असणं, रजिस्ट्रेशन असणं हे खूप मस्ट आहे किंवा असतं. पण या जाहिरातीमध्ये असं रजिस्ट्रेशनचे त्यांनी काही दिलं नाही. आता ही त्यांची चुकी होती काय होतं हे माहीत नाही, पण रजिस्ट्रेशनसुद्धा पाहिजे असतं. त्यानंतर तुमचा डिप्लोमा, डिग्री किंवा मास्टर इन फार्मसीसुद्धा झालेलं पाहिजे. हे तुमची काय आहे, शैक्षणिक अर्हता आहे. म्हणजे तुमच्या डिप्लोमाच्या मार्कशीटसुद्धा त्यात बघतील, डिग्री झालेली असेल तर डिग्रीच्या बघतील, मास्टर इन फार्मसी झाले असेल तर मास्टर इन फार्मसीसुद्धा बघतील. मास्टर इन फार्मसी सहसा आपण बी फार्म केल्यानंतर करतो, म्हणजे बी फार्म तर आहेच आपल्याकडे. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे जे शैक्षणिक अर्हताचे डॉक्युमेंट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथं काय आहेत, इम्पॉर्टंट आहे, लागतीलच. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होणारच नाही, असं मला तरी वाटते, होतच नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे, तर तुम्ही तिथं ज्यांच्याकडं रजिस्ट्रेशन नसेल तेव्हाचं त्यांनी आपला जो जी आर होता, त्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमचा पेपरचा रिझल्ट लागेपर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता कंप्लीट झालेली पाहिजे, असं त्यांनी जी आरमध्ये दिलेलं होतं. सहसा हे मस्ट असतं, पण त्यांनी जी आरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला एक बोलण्यासाठी पॉईंट आहे. तुम्ही तो जी आर सोबत घेऊन जाऊ शकता आणि अपील करू शकता. त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर खूपच चांगलं. आलं लक्षात? पण हे मस्ट असतात. तुमचे जे शैक्षणिक पात्रते मार्कशीट आहेत किंवा रजिस्ट्रेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. आलं लक्षात? त्यानंतर मी प्रोज आणि कोन्स दोन्ही पण सांगत आहे. आलं लक्षात? म्हणजे पॉझिटिव्ह डू अँड डोंट्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण गोष्टी सांगत आहे याच्यामध्ये. काय असलं पाहिजे, काय नसलं तरी तुम्ही अपील करू शकता, कसं करू शकता, जी आर वगैरे नेऊ शकता का, असं या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. तुम्ही लक्ष द्यायचं या गोष्टीवर. त्यानंतर 7वं प्रमाणपत्र म्हणजे मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र, आणि हे म्हणजे काय, आपलं MSCIT. आलं लक्षात? काय? MSCIT. बघा, MSCIT तुमच्यापाशी असली तर खूप चांगलं, नसली तर ते तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सरळ दिलेलं आहे की MSCIT तुमची जर नसेल, म्हणजे संगणक अर्हता म्हणजे नसेल तुमच्याकडं, तर तुम्ही 2 वर्षाच्या आत कधीही हे संगणक ची परीक्षा पास करून हे सर्टिफिकेट काय करू शकता, सबमिट करू शकता. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही. MSCIT आहे तर चांगलं, आणि नसली तर तुम्ही तिथं घाबरून जायचं नाही, काही प्रॉब्लेम नाही. 2 वर्षाच्या आत कधीही तुम्ही सबमिट करू शकता. त्यांनी जर काही म्हटलं तर लगेच त्यांना जी आर दाखवून द्यायचा. आलं लक्षात? या नोटिफिकेशन दाखवून द्यायचं. त्यानंतर बघा, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, अनाथ यापैकी असल्या जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही जर बाबा अंशकालीन आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का, खेळाडू आहेत का, माजी सैनिक आहात का, हे अपंग आहात का, अनाथ आहेत का, तर याचं तुम्हाला प्रूफ तिथं लागेल चांगल्या अधिकाराचं. आलं लक्षात? प्राधिकाराचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र तुम्हाला लागतील की तुम्ही बाबा अपंग आहात. फॉर एक्झाम्पल अपंग असाल तुम्ही तर मग सिव्हिल सर्जनचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. आलं लक्षात? भूकंपग्रस्त असाल तेही सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही ज्याचं रिझर्वेशन घेतलं त्याचं प्रूफ तिथं तुम्हाला लागेल. जर नसलं तर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
त्यानंतर बघा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे एक प्रमाणपत्र असतं लहान कुटुंबाचं. तर याचा फॉर्मॅट मी आज सायंकाळी आपल्या ग्रुपवर सेंड करतो. त्याच्यात 3 झेरॉक्स मारून घ्यायचा, तो फॉर्म भरून घ्यायचा. याच्यातनी जास्त घाबरण्यासारखं काही नाही. लहान कुटुंबाचा एक फॉर्म असतो, तो फक्त फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, भरून द्यायचा आहे. हे फॉर्म मी आपल्या ग्रुपवर टाकतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे तुम्ही अर्जामध्ये जो ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही राहत असता, परमनंट तुमचा ॲड्रेस आहे, तर ते तुम्हाला त्याच्यावर त्याचं प्रूफ तुम्हाला इथं काय करायचं आहे, द्यायचं आहे. याच्यामध्ये मग तुम्ही काय करू शकता, तुमचं आधार कार्डसुद्धा देऊ शकता. आलं लक्षात, याच्यामध्ये प्रूफ म्हणून. त्यानंतर तुमचं त्याला आपण काय म्हणतो, राशन कार्डसुद्धा देऊ शकता, त्याच्यावर सुद्धा तुमचा ॲड्रेस असतो. आलं लक्षात. किंवा मग मतदान कार्डसुद्धा देऊ शकता, त्याच्यावर सुद्धा तुमचं काय असतं, ॲड्रेस असतो. हा तुम्ही प्रूफ म्हणून देऊ शकता. स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, बघा, स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र तुमचं कॉलेजचं कोणतेही असलं तरी चालते, किंवा एखादं बँकचं पासबुक, त्याच्यावर सुद्धा तुमचा फोटो आणि नाव वगैरे असतं, ते सुद्धा चालतं. आलं लक्षात. तर ह्या गोष्टी म्हणजे ओळखपत्र कोणतेही एका प्रकारचं चालतं. मग याच्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्डसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही ओळखपत्र, मतदान कार्डसुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, ओळखपत्र म्हणून देऊ शकता. स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो, आता फोटो तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पासपोर्ट साईजचे 2 फोटो पाहिजे आहेत. 2 पेक्षा जास्त असलेले कधीही चांगले, कधी कधी काय होतं, हरपून जातात किंवा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे 10-15 फोटो तुमच्या खिशामध्ये असायला हवे. त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड, हे 14 गोष्टी खूप मस्ट आहेत. मी 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. तर जसं की MSCITचं सर्टिफिकेट नसलं तरी घाबरायचं काम नाही, 2 वर्षाच्यात कधीही सबमिट करू शकता. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, ही जरी नसली तुम्ही 6 महिन्यात कधीही सबमिट करू शकता. बाकी सर्व जे अधिकार आहेत हे त्यांना आहेत. या गोष्टीबद्दल जर तुम्हाला ते बाहेर काढत असतील, तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. पण सर्व जे अधिकार आहेत हे त्या कमिटीला ठेवलेले आहेत सरकारने. तर अशा गोष्टी ज्या आहेत, असे डॉक्युमेंट्स तुमच्यापाशी असायला हवेत. आता सध्या तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर कॉलेजवरून कलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला भविष्यातनी जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, समुपदेशन होईल, त्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. आलं लक्षात. 3-4 सेटमध्ये याचे झेरॉक्स पूर्ण काढायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा एका फाईलमध्ये चांगल्या प्रकारे तिथं काय करायचे, लावून घ्यायचे. चला, तर तुम्हाला सर्व समजलंच असेल. अजून काही अडचण असेल कोणाला तर तुम्ही मला काय करू शकता, टेलिग्रामवर आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत 2-4, त्या व्हॉट्सअपच्या म्हणजे माझ्या परमनंट नंबर आहे, त्यामुळे तुम्ही मला पर्सनली सुद्धा मेसेज करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.